डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार, राज्य समाजवाद, स्टेट सोशलिझम हा मुद्दा आपण इथं बघणार आहोत. डॉक्टर आंबेडकरांनी राज्य समाजवाद या संकल्पनेमध्ये समाजातील आर्थिक रचना कशी असावी याबाबत विचार मांडले. त्यांचं म्हणणं असं होतं की घटनेत राज्य समाजवादाला किंवा राज्य समाजवादाचा समावेश झालेला असला पाहिजे आणि तो अंमलात आणण्यासाठी संसदीय लोकशाही असावी. त्यामुळे मग काय होईल, हुकुमशाहीऐवजी लोकशाही रुजेल आणि समाजवाद जो आहे तो प्रस्थापित होईल. आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी राजकीय व्यवस्थेच्या स्वरूपाबरोबर आर्थिक रचनेचे स्वरूपही स्पष्ट केले पाहिजे. मग यासाठी पुढे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी इंग्लंड आणि अमेरिका देशाची भांडवलशाही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी इंग्लंड किंवा अमेरिका देशाची भांडवलशाही उपयुक्त नाही, असं आंबेडकर यांचं म्हणणं होतं. कारण भांडवलशाहीतील मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये मुठभर लोकांकडे आर्थिक शक्तीचे आणि संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं होतं. आणि मग खाजगी मालमत्ता, मालकी हक्क, किंमत प्रधान अर्थव्यवस्था आणि नफ्याची प्रेरणा असलेली उत्पादन पद्धती कामगार आणि बहुजन या समाजाचे हित तिथं साधू शकत नाही. कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाप्रमाणे जर का विचार केला तर मार्क्सचा जो काही समाजवाद, साम्यवाद जो आहे तो रशियाने स्वीकारलेला होता. रशियन नागरिकांचे व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य संपुष्टात आले अशी समाजवाद किंवा मग राज्य समाजवादी विचारसरणी डॉक्टर आंबेडकरांना मात्र मान्य नव्हती. डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की राज्य समाजवादी तत्वज्ञानात व्यक्ती स्वातंत्र्य अपेक्षित होतं. त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांविषयी तळमळ होती. आर्थिक व सामाजिक परिवर्तन व्हावे त्यासाठी त्यांनी राज्य समाजवाद जो आहे तो स्वीकारलेला होता आणि त्यासाठी स्वीकारावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मत होतं. त्यांनी मांडलेल्या राज्य समाजवादाच्या बाबतीत सामाजिक आर्थिक बाबींचे शासनाकडून नियंत्रण अपेक्षित होते. म्हणजे राज्य समाजवादामध्ये शासनाचं नियंत्रण असणं अपेक्षित होतं. उत्पादन प्रक्रिया आणि वितरण व्यवस्था मानवी कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनाने स्वतःकडे घ्यावीत असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग त्यांच्या या राज्य समाजवाद संकल्पनेमध्ये काही महत्त्वाचे त्यांनी मुद्दे सांगितलेले होते. त्यातला पहिला मुद्दा आहे राष्ट्रीयकरण. महाराष्ट्रातील सर्व लागवडीजन्य जमिनीचे राष्ट्रीयकरण करावे. सामुदायिक सहकारी पद्धतीने त्या शेतीची मशागत करावी. त्यामुळे काय होईल, मालक व कुळे असा भेद राहणार नाही आणि मग शेतीतील वाढते उत्पादन सर्व शेतकऱ्यांना समान आणि न्याय पद्धतीने वाटून द्यावे आणि त्यातून मग शेतकऱ्यांचे दारिद्र्य जे आहे त्याचं आपल्याला निर्मूलन करता येऊ शकेल असं मत जे आहे ते आंबेडकरांनी मांडलेलं होतं. तर राज्य समाजवादांतर्गत दुसरा मुद्दा जो आहे तो उद्योगांच्या राष्ट्रीयकरणामुळे खाजगी उत्पादन पद्धतीतील किंवा मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील पिळवणूक जी आहे ती थांबेल. श्रीमंत भांडवलदार आणि गरीब कामगार हा जो भेद आहे तो भेद नाहीसा होईल. उद्योगधंदे शासनाच्या मालकीचे असल्याने नागरिक आर्थिक व सामाजिक सुरक्षितता जसं की मग पेन्शन असेल, उदाहरणार्थ पेन्शन, आजार, शासनाकडून वित्तीय मदत त्यासाठी किंवा ती त्यांना मिळू शकेल. शासनाने वितरण स्वतःच्या नियंत्रणात ठेवले पाहिजे आणि त्यामुळे काय होईल, सर्व योग्य प्रमाणात आणि वाजवी किमतीत ते जनतेपर्यंत पोहोचणार होतं किंवा जनतेला मिळू शकेल. सामाजिक गतिशीलतेचा जर का विचार केला, सामाजिक गतिशीलता निर्माण होण्यास राज्य समाजवाद व्यवस्थेमध्ये पात्रता आणि इच्छा असलेल्या प्रत्येक नागरिकाला त्या नागरिकास कोणताही व्यवसाय करता येऊ शकेल. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे घटनाकारांनी नमूद केली आणि त्यात बदलत्या परिस्थितीनुसार समाजवादी संकल्पनेत आवश्यक ती लवचिकता निर्माण करण्याचं तत्व आहे. लोकशाही समाजवादासाठी त्यांनी राज्य समाजवादाचा पुरस्कार केलेला होता. आध्यात्मिक समाजवाद आणि निरहस्तक्षेपी भांडवलशाही या दोन्ही अर्थव्यवस्थांना विरोध करून बाबासाहेबांनी काय केलेलं होतं, मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केलेला होता. संसदीय लोकशाहीत भांडवलशाहीतील विषमता दूर करता येईल आणि साम्यवादाऐवजी समाजवाद जो आहे तो लोकशाहीला जवळचा दुवा आहे असे आंबेडकर यांचे म्हणणे होते.